पॅन कार्ड नंतर आता मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार. दिल्लीत महत्त्वाची बैठक पार. मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करण्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता. दापोलीतील माजी आमदार संजय कदम यांनी केला शिवसेनेत प्रवेश. दापोलीतील शिवसैनिकांचा संघर्ष कायमचा संपला, योगेश कदम यांचं वक्तव्य. नंदुरबारमध्ये बसच्या धडकेत 8 वर्षीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू. बस रिव्हर्समध्ये येत असताना विद्यार्थ्याला बसची मागून धडक. यामुळे शहद बस स्थानक परिसरात पालकांचा आक्रोश. थकीत मालमत्ता धारकांवर अंबरनाथ नगर परिषदेची जप्तीची कारवाई. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशाने मालमत्ता कर विभागाकडून शहरात कारवाईला सुरुवात. बिबट्याच्या हल्ल्यात 4 बकऱ्या आणि 3 बोकड जागीच ठार, 1 बकरी जखमी. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. चिपळूणच्या रामपूर मधील घटना. मिरज तालुक्यातील सलगरे गावात धुमाकूळ घालणारा माकड अखेर जेरबंद. गेल्या 3 दिवसांमध्ये या माकडाकडून गावातील 11 जणांवर हल्ला तर काही दुकानांचं नुकसान. यामुळे गावकऱ्यांना आता दिलासा. वाशीमध्ये काँग्रेसकडून आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण. नाथषष्ठीनिमित्त राज्यभरातून दिंड्या पैठण नगरीत दाखल होण्यास सुरुवात. 20 मार्चला नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त वरवाडीत संत योगानंद बाबा पायी दिंडीचे जल्लोषात स्वागत. नाथषष्ठी यात्रा महोत्सवानिमित्त पैठणमध्ये आलेल्या वारकरी भाविकांना बुंदीचा प्रसाद देण्यात येणार. संत एकनाथ महाराज भोजन सेवेकरींकडून या प्रसादाचं वाटप होणार. संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रेला 20 मार्च पासून सुरुवात होणार. शहरात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना त्रास. भिवंडीत स्वच्छतेसाठी महापालिकेच्या ताफ्यात 2 गाड्या. महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेबाबत करण्यात आली जनजागृती. गवारेड्यांच्या कळपाच्या धडकेत युवक गंभीर जखमी. कुडाळ तालुक्यातील अणावमधील घटना. स्थानिक ग्रामस्थांकडून वनविभागाचे अधिकारी धारेवर. गुहागर समुद्र किनाऱ्याच्या संरक्षणासाठी भिंत बांधण्याचे काम सुरू. यामुळे आता लोकवस्ती आणि निसर्ग संपत्तीचे संरक्षण होईल अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा. अमिताभ बच्चन यांनी 2024-25 या आर्थिक वर्षात तब्बल 120 कोटी रुपये कर भरलाय. वर्षभरातील त्यांची एकूण कमाई 350 कोटी रुपये. त्यांनी चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि कौन बनेगा करोडपती होस्ट करून ही कमाई केली आहे. ते वयाच्या 82व्या वर्षी सिने विश्वामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींपैकी एक ठरलेत. छत्रपती संभाजीनगरात छावा चित्रपटाच्या पोस्टरवर आक्षेपार्ह भाषेची रील बनवणारे दोघे अटकेत. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अवैध सावकार रोहित कुंदलवालचा पाय आणखी खुलात. पितापुत्राने उकळले. व्याजापोटी तब्बल 80 लाख रुपये. कुंदलवाल पितापुत्रासह भद्रकाली, गंगापूर रोड आणि आता पंचवटीत गुन्हा दाखल. नाशिकमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील घटनेने पोलीस दलात खळबळ. आत्महत्येचे कारण अस्पष्ट. पनवेलमध्ये पतीच्या मारहाणीला कंटाळून पत्नीची आत्महत्या. मुलीला खिडकीतून बाहेर फेकत आईने देखील मारली उडी. पनवेल शहर पोलिसांनी केली आरोपी पतीला अटक. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर इराणी गँगच्या टोळक्यांचा वावर. महिला वकिलाचे 5.5 तोळे सोने लंपास. लोहमार्ग पोलिसांकडून एकाला अटक तर दुसरा पसार. स्वारगेट स्थानकामधून एक प्रवाशाचा लॅपटॉप चोरीला. आठवड्याभरातील दुसरी लॅपटॉप चोरीची घटना. त्यामुळे पोलिसांची सुरक्षा फक्त कागदावरच आहे का असा प्रश्न उपस्थित. नारायणगाव बसस्थानकाजवळील कपड्याच्या दुकानाला आग. आगीत दुकानातील सर्व कपडे आणि साहित्य जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. जुन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. शिरूर शहरात कचरा डेपोला आग. धुरामुळे शहरवासी यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता. हा कचरा डेपो तातडीने इतरत्र हलवून त्यावरती प्रक्रिया करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते.
चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे औद्योगिक शहर असलेल्या धुग्गुस भागात धाड क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या आरोपीला अटक. ऑनलाईन जुगार आयडी सह 42 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. हिंगोलीत न्यास नोंदणी कार्यालयामध्ये शिपायासह एकास लाच घेताना पकडलं. निकालाची प्रत देण्यासाठी 9,000ची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगी हात पकडलं. जालन्यातील आष्टी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई. 5,600 रुपयांची अवैध दारू आष्टी पोलिसांनी केली जप्त. या प्रकरणी एका व्यक्तीवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पार्किंग करून ठेवलेल्या रिक्षाने घेतला अचानक पेट. भिवंडी शहरातील नारपोली परिसरातील घटना. आगीत संपूर्ण रिक्षा जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. पैठण जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेच्या वतीनं ड्रंक अँड ड्राईव्हच्या संदर्भात विशेष मोहीम. धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर 26 जणांवर कारवाई करण्यात आली. 4,60,000 रुपयांचा दंड आकारला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.